मोठी बातमी समोर येते। 100 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये महिला आणि बाल विकास विभागाने आता बाजी मारलेली आहे। अदिती तटकरेंचा विभाग पहिल्या क्रमांकावर आलेला आहे। 100 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये महिला आणि बाल विकास विभागाने बाजी मारली आहे। तर सार्वजनिक बांधकाम दुसऱ्या क्रमांकावर, तर कृषी विभाग तिसऱ्या क्रमांकावर आहे। ग्राम विकासाचा चौथा, तर परिवहन व बंदर विकासाचा 5वा क्रमांक आहे। 100 दिवसांच्या कार्यकालीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषद तर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आलेलं आहे। यामध्ये आता महिला आणि बाल विकास विभागाने बाजी मारलेली आहे। अदिती तटकरेंचा विभाग पहिल्या क्रमांकावर आहे। सार्वजनिक बांधकाम दुसऱ्या क्रमांकावर, तर कृषी विभाग तिसऱ्या क्रमांकावर आहे। ग्राम विकासाचा चौथा, तर परिवहन आणि बंदर विभागाला 5वा क्रमांक मिळालेला आहे। या ठिकाणी आपण पाहतोय महिला आणि बाल विकास विभागाने बाजी मारलेली आहे। 100 दिवसांच्या कार्यक्रमाचा निकाल जाहीर झालेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आता एक्सवर ही या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे। अदिती तटकरेंचा विभाग पहिल्या क्रमांकावर आहे, तर सार्वजनिक बांधकाम दुसऱ्या, कृषी विभाग तिसऱ्या, ग्रामविकास चौथ्या आणि परिवहन आणि बंदर विभागाचा 5वा क्रमांक आहे। आपल्यासोबत फोनलाईनवरून मंत्री अदिती तटकरे या फोनलाईनवरून जोडलेल्या आहेत। अदितीताई, आपण पाहतोय 100 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये महिला आणि बाल विकास विभागाने बाजी मारलेली आहे। पहिल्या क्रमांकावर आपला विभाग आहे। जी, मला खूप आनंद आहे की विभागाने 100 दिवसाच्या या कामकाजाचा जे काही उपक्रम हाती घेतला होता त्याच्यामध्ये पहिला क्रमांक आलाय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी 100 दिवसाचा वेळोवेळी आमच्याकडून ही आढावा घेतला। आम्ही काही विभाग म्हणून टार्गेट सेट केले। राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादांनी सुद्धा आम्हाला खूप पाठबळ दिलं, सपोर्ट केला आणि अधिकाधिक महिला बाल विकासचं काम चांगलं करण्यासाठी आम्ही पुढच्या कालावधीमध्ये प्रयत्नशील राहणार आहोत। हा जो पहिला क्रमांक आहे हा पुढेही टिकवण्याच्या दृष्टिकोनातून आणि महिला बाल विकास विभागाच्या अंतर्गत जे काही योजना आहेत आणि उपक्रम आहेत हे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून हा जो मिळालेला म्हणजे क्रमांक आहे हा आमच्यासाठी एक बूस्टर आहे आणि असंच परफॉर्मन्स पुढे कंटिन्यू करण्याचा, पुढे सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत। जी, अभिनंदन अदितीताई तुमचं आणि धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेले आहे। चेतन, आपण पाहतोय 100 दिवसांच्या कार्यक्रमाचा निकाल जाहीर झालेला आहे, ज्यामध्ये महिला आणि बाल विकास विभागाच्या या ठिकाणी त्यांनी बाजी मारलेली आहे। अदिती तटकरे यांचा विभाग हा पहिल्या क्रमांकावर आहे। तब्बल 48 जे विभाग होते त्यांना हे उद्दिष्ट देण्यात आलेलं होतं आणि महत्वाची बाब म्हणजे फक्त 12 विभागांनी आपले 100% उद्दिष्ट पूर्ण केलेलं आहे। या उलट 18 विभागांनी 80 ते 99% पर्यंत उद्दिष्ट गाठण्यात त्यांना यश आलेलं आहे आणि आणखी 10 विभागांना फर्स्ट क्लास यामध्ये टक्के मिळालेले आपण म्हणू शकतो। मात्र 8 विभाग जे आहेत 48 पैकी त्यांना मात्र 60% पर्यंतही आपली उद्दिष्ट आहे ते पूर्ण करता आलेले नाहीयेत। आणि याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर खराब कामगिरी करण्यामध्ये सर्वात शेवटचा नंबर म्हणजे 48वा विभाग आहे, तो म्हणजे सामान्य प्रशासन सेवा विभाग जो आहे त्याची कामगिरी खराब होती। अन्न व नागरी पुरवठा विभाग असेल जो धनंजय मुंडेकडे होता, मात्र त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्याची जबाबदारी आहे ती अजित पवारांनी खुद्द स्वतःकडे घेतलेली आहे। त्यामुळे मधल्या काळात या विभागाकडे जे दुर्लक्ष झालं होतं त्यामुळे तळाला हे दोन्ही खाते आपल्याला पाहायला मिळत आहेत। या उलट पणन विभाग असेल, वन विभाग असेल, दिव्यांग कल्याण असतील, या सर्व विभागांना अद्यापपर्यंत आपल्या 60% पर्यंत उद्दिष्ट पूर्ण करतात आलेलं नाहीये। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या विभागांना आता आणखी मुदत दिलेली आहे की पुढील काळामध्ये तुम्हाला जे धोरणात्मक उद्दिष्ट दिले आहेत ती पूर्ण करावीत। दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे नीलम, या 100 दिवसामध्ये तब्बल 902 धोरणात्मक उद्दिष्ट या सर्व विभागांना दिली होती। त्यामधली 706 उद्दिष्ट म्हणजे 78% उद्दिष्ट आहेत ती साध्य झालेली आहेत। मात्र उरलेली जी 196 उद्दिष्ट आहेत ती पूर्ण होईपर्यंत संबंधित विभाग आहेत ते आपलं काम चालूच ठेवतील अशा सूचना आता मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत। त्यामुळे सर्वसामान्यांची कामं जलद गतीने होण्यासाठी जी महत्वाच्या 4 गोष्टी यांनी नमूद केलेल्या होत्या, 10 सुधारणा करण्यास सांगितलेल्या होत्या। त्यामध्ये वेबसाईटची सुधारणा असेल, कार्यालयीन सोयी सुविधा असतील, तक्रारींचं निवारण असेल आणि सुलभ जीवनमान असेल आणि
सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे सगळ्या उद्योगांना गुंतवणूक चालना मिळावी, त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे जी, येत्या धन्यवाद काळामध्ये चेतन सर्व आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.